झी मराठी, चर्चा ही होणारच। ऋतुजा नरेंद्र कागवाडे। सर्वप्रथम मी एकच सांगते की मी काही इथं भाषण करायला स्पेशल आलेलं नाही। मी जे काय बोलणार आहे मी संवाद साधणार आहे तुमच्यासोबत। त्यामुळे हो की नाही, बरोबर आहे की चूक आहे, यामध्ये तुमचा सुद्धा मला प्रतिसाद हवाय। तर जसं की आता दादा बोलले, शेटे मॅडम बोलल्या, तसं आपल्याला जरा विचार करणं गरजेचं आहे। आणि जिल्हा परिषदेकडून आपल्याला अलका रवींद्र कागवाडे आणि पंचायत समितीकडून सौ सुरेखा तोरसकर उभारलेल्या आहेत। तर त्यांना निवडून देणं आपण का गरजेचं आहे हे मी सांगते 1-2 मिनिटं। महिला सक्षमीकरण हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आपल्या महिलांना उभा करण्याच्या पाठीमागे। तर महिला सक्षमीकरण म्हणजे काय, तर कुठं एखादी 10 घरांच्या पैकी 1-2 घरातील मुली शिकल्या, आता बाहेर जाऊन कुठेतरी काम केल्या किंवा त्यांचा काहीतरी इन्कम चालू झाला, हे महिला सक्षमीकरण नव्हे। महिला सक्षमीकरण म्हणजे काय, प्रत्येक घरातील बाई आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असणे, आपला स्वतःचा खर्च काढून आपल्या घरची जबाबदारी वेळ प्रसंगी घेणे, याचा अर्थ महिला सक्षमीकरण आहे। तर हे आपल्याला करणं का गरजेचं आहे, तर आज आपण बघतो मुली, आता आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत आपण बघतो की 10वी-12वी पर्यंत मुली शिकतात। तिथून पुढे आपल्या इथे शिक्षणासाठी काय वाव नाहीये की मुलींना बाहेर गावी जावं लागतं, कुठल्या तरी सिटीमध्ये जावं लागतं। मग हे आपल्याला परवडू शकत नाही। मग ज्या घरात बसून शिकणाऱ्या मुली असतात त्या शिकतात, किंवा ज्यांना पुढे शिक्षणच करायचं नाहीये, ज्यांना काहीतरी कोर्स करून आपल्या आई वडिलांना हातभार लावायचा आहे किंवा लग्नानंतर आपल्याला घरात बसून काहीतरी करायचं आहे, तर याचा कोर्स, याचे जे प्रोसेस आहे, कोर्सेस आहेत, किंवा घरी बसून त्यांनी पुढे काय करू शकतात याची माहिती आहे, हे आपण देण्याचं, त्यांचं किंवा उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे आपली महाविकास आघाडी करणार आहे, उमेदवार करणार आहेत आपले। आणि याच बरोबर मला सांगायचंय की महिला सक्षमीकरण हा मुद्दा एक वेगळा राहिला, पण शेतकरी जे आहेत आपल्या भागामधले, तर त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहेत, लाईट संबंधित असतील, पाण्यासंबंधित असतील, हे सुद्धा सोडवायचं काम आपण यांच्याकडून करून घ्यायचं आहे। हे उमेदवार म्हणजे काय, कोणी आता दादा म्हणाले, मॅडम म्हणाले, तसं काय कुठल्या राजकीय घराण्यातील नाहीत, तुमच्या आमच्यासारखंच घरातले त्यांनी सगळं, तुम्हाला आम्हाला जे प्रॉब्लेम आहेत पाण्यासंबंधित, लाईट संबंधित, शिक्षणासंबंधित, आरोग्य संबंधित, हे यांनी सुद्धा फेस केलेले आहेत। म्हणून आपण काय करायचंय, यांना त्याची पूर्णपणे जाणीव आहे, झळ आहे, म्हणून यांना निवडून द्यायचं। म्हणजे आपल्या बाजूने आपण एक महिला, मजबूत महिला उभा करतोय। आलं ना लक्षात? बोला की काहीतरी कोणतरी, मी एकटीच बोलते, प्रतिसाद द्या ना, काहीतरी बोला। मला प्रतिसाद हवाय की तुमचा, कोणच काहीच बोले ना, द्यायलाच पाहिजे आपल्याला। जर तुम्ही निवडून, आम्ही इतकंच येणार, तुम्ही निवडून झाले की पहिल्यांदा गुलाल घेऊन इकडेच येणार, आम्ही गुलाल घेऊन आम्ही इकडेच येणार। त्यामुळं हे जे काही आता आपण म्हटलो, हे सगळी कामं करण्याचं काम कोण करणार आहे, महाविकास आघाडी करणार आहे। त्यामुळं मी आता एवढंच बोलते, अलकाताईंना आणि सुरेखाताईंना आपण प्रचंड मतांनी विजयी करूयात। आणि आपली जी काही कामं आहेत, महिलांसंबंधित असतील, शेतकऱ्यांसंबंधित असेल, किंवा शिक्षण संबंधित असतील, लहान मुलांसाठी काय करावं लागतं, युवकांसाठी काय करावं लागतं, हे आपण त्यांच्याकडून कामं हक्कानं, आपल्या ताई आहेत, वहिनी आहेत म्हणून आपण हक्कानं त्यांच्याकडून कामं करून घ्या। तेवढं बोलते मी थांबते।